जीवः सममो निर्ममो क्रमात् तस्मात् सर्वप्रयत्नेन निर्ममत्वं विचिन्तयेत्. काय सांगितलं? बद्धते मुच्यते जीवः. कशाने बांधला जातो आणि कशाने सुटतो? सममो निर्ममो क्रमात, क्रमाने लावायचं. म्हणजे बांधला जातो. बद्धते जीवः सममो म्हणजे ममतेने सहित आहे तो बांधला जातो. आणि मुच्यते निर्ममो आणि निर्ममतेने मुच्यते म्हणजे सुटतो. काय सांगितलं? रागद्वेष मोहाने बांधला जातो. समयसारमध्ये पण ती गाथा आहे आणि प्रवचनसारमध्ये पण अशाच आशयाची गाथा आहे. विराग संपत्त म्हटलं ना, विराग संपत्त मुच्यते, ते समयसारमध्ये सांगितलं. जो वैराग्य संपन्न आहे म्हणजे स्वभावात राहतो, रागरहित आहे, तो मुच्यते सुटतो. आणि कोण कर्मबंधाला प्राप्त होतो? प्रवचनसारमध्ये काय सांगितलं? रागद्वेष मोहाने परिणत होतो तो कर्मबंधाला प्राप्त होतो. आणि जो रागद्वेष मोहाने परिणत होत नाही तो कर्मबंधाला प्राप्त होत नाही. मग तसंच इथंही तेच सांगितलेलं आहे. तस्मात् सर्व प्रयत्नेन निर्ममत्वं विचिंतेत. म्हणून सर्व प्रयत्नाने, सर्व प्रयत्नेनं म्हटलंय. सर्व प्रयत्न म्हणजे काय घ्यायचं? पूर्ण पुरुषार्थ असा आहे. एक किंचित मात्री असं नाही. संपूर्ण आत्मप्रदेश जेवढे असंख्यात आहेत तेवढ्या असंख्यात प्रदेशातून काय करतोय? कोणता पुरुषार्थ करतोय? निर्ममत्वम, निर्ममतेचे संस्कार. तर काय होत आहे? सुटतोच तो. म्हणून निर्ममतेच्या संस्काराने सहज स्वतःला जाणणं आवश्यक आहे. आणि तसं जाणलं तर काय होतं? तो सहज आपल्या केंद्रीय आनंदाला प्राप्त होतो. मग पुरुषार्थ आपला कुठं चाललेला असतो? मोहात चाललेला असतो की निर्मोहात चाललेला असतो? रोज आपला पुरुषार्थ मोहासाठी चाललाय आणि तिथं परत काय मानतो? स्वतःला हुशार मानतो की बघा मी किती तत्पर राहिलो, वेळेवर त्याला जेवण दिलं. म्हणजे आपण त्याचं परत काय करतो? मोह करून त्याचं पोषण करतो. म्हणजे मी केलेला पुरुषार्थ योग्य आहे असं म्हणतो. काय म्हणतो? गाडीला वेळेवर मी पोहोचलो. तुम्ही काय तत्पर नसता, गाडी निघून जाते आणि तुम्ही स्टँडवर पोहोचता. आणि आम्ही कसं असतो? गाडी यायच्या आधी हजर असतो. म्हणजे काय आहे की बरोबर त्याला सगळं बाहेरचं जितकी कुशलता आहे, चतुरता आहे, तेवढ्यामध्ये तो काय समजतो? मोठे पण समजतो. आणि ते तर सर्व पुरुषार्थ तुच्छ पुरुषार्थ आहे. तो पुरुषार्थच नाही. कारण का? तर रागद्वेष मोहाने परिणत झालेला. म्हणून रागद्वेष मोहाने परिणत झालेला कधीही पुरुषार्थी होऊ शकत नाही. पण जो स्वभावासाठी प्रयत्नशील आहे त्याचा खरा पुरुषार्थ आहे. म्हणून काय सांगितलं समयसारमध्ये? कलश ऐकथमपि मृत्वा तत्व कौतूहली सन. अरे कसंही कर, मरण आलं तरी चालेल, पण तत्वाला जाणण्यासाठी काय कर? कुतूहल जागरूक कर. ह्याला सोडून दुसरं आपलं अन्य कोणतंही कर्तव्य नाही. हे समजलं तर सुटलं आणि नाही समजलं तर अडकलो. मग कसं सांगितलं की कुतूहल कसं चाललंय? कशाचं चाललंय? म्हणतो बघा की आम्ही बाळाला रडवलं नाही, किती चांगलं सांभाळलं म्हणतो. तुम्ही बाहेर गेला होता आणि तोपर्यंत त्याला इतकं रमवलं. मग ज्यांच्याकडे सांभाळायला दिलेलं असतं मग त्यांनी काही ना काहीतरी प्रयत्न करून काय केलेलं असतं? रडू दिलेलं नसतं. मग त्यावेळेस आल्यावर त्यांच्या आई वडिलांना काय सांगतो? तुमच्या मुलाला खूप चांगलं सांभाळ. तो रडला सुद्धा नाही, पण आता तुम्हाला बघितलं की रडलं. काय मग सांगतो अजून मोठेपणा की तुम्हाला बघितल्यावर रडला. मग इतक्या वेळ काय ना रडला? एवढ्या वेळ त्याला मोहात ठेवलं की निर्मोहात ठेवलं? लक्षात घ्यायचंय. निर्मोहात ठेवलं एवढ्या वेळ. निर्मोहात म्हणजे आई वडिलांची आठवण येणार नाही असं. म्हणजे आता फक्त एक उपलक्षणात्मक उदाहरण घ्यायचंय.
म्हणजे एक देश उदाहरण, आई वडिलांची आठवण आली की रडतो. मग त्याला किती खायला द्या, खेळायला द्या, काही पण करा, फिरायला न्या, तरी तो रडतो. मग आई वडिलांची आठवण येणार नाही अशा पद्धतीने त्याला काय केलं, दुसरीकडे त्याचा उपयोग लावला. खेळवलं म्हणजे काय केलं, उपयोग फक्त बदलला. मग त्यावेळेस तो अगदी खेळत बसला किंवा मस्त मजेत राहिला, कारण उपयोग आई वडिलाकडे गेला नाही. आणि मध्येच रडलं, आवाज सूर काढायला लागला, तर त्यावेळेस काय झालेलं असतं, एकदम तो बोलत नाही पण मध्येच सूर काढून रडतो खेळता खेळता. तर त्यावेळेस त्याला आईची आठवण आलेली असते. मग तो त्यावेळेस ज्यांच्याकडे सांभाळायला दिलंय त्यांच्या लक्षात येतं. मग ते लगेच काय करतात, त्याचा उपयोग वळवतात, त्याला दुसरं काहीतरी दाखवतात की परत आई विसरते. म्हणजे मोह विसरण्यासाठी जसं त्या मुलाला काहीतरी कुठंतरी केंद्रित केलं जातं आणि मग तो शांत चित्ताने राहतो. मग तसं आपल्याला मोह विसरण्यासाठी काय केलं पाहिजे, शरीरावरचा, घरावरचा किंवा धनावरचा, अजून काय कुठं आपलं चित्त अडकत असेल, मग तिथला मोह विसरण्यासाठी काय केलं पाहिजे आपण, विसरण्यासाठी म्हटलंय बरं का, म्हणजे अंगबाह्य. आता पाहिलं ना आपण श्रुतज्ञानाचे भेद 2 आणि 1 आणि 12. मग त्यावेळेस त्यात अंगप्रविष्ठ आणि अंगबाह्य असे 2 भेद घेतले. आपण नेहमी अंगबाह्यच बोलत असतो. उदाहरण ते सांगितलं होतं ना की पती अमेरिकेला जाणार असतो आणि पत्नी इकडेच राहणार असते भारतामध्ये. मग त्यावेळेस पतीला खूप आवड असते तत्वज्ञानाची वगैरे किंवा देवशास्त्र गुरूच्या सानिध्यात राहून षटक्रिया करण्याची. मग त्याने पत्नीला सुद्धा शिकवलेलं असतं अमेरिकेत जाईपर्यंत कशी पूजा करायची, कसं स्वाध्याय करायचा, कसं जपतप करायचं, संयम करायचं, दान करायचं, ह्या सगळ्यामध्ये तिला तरबेज करतो आपण जाईपर्यंत. आणि मग ती आता त्याच्यात चांगली रुची घेते षटक्रियेमध्ये ती. पण ज्यावेळेस ती पोचवायला जाते विमानतळावर त्याला, मग त्यावेळेस ती विचारायचं विसरलेली असते. ती विचारते की मला तुम्ही एवढं सगळं शिकवलं, पण ते कशासाठी शिकवलं. मग त्यांनी वाक्य काय सांगितले, मला विसरण्यासाठी शिकवलेलं आहे. काय चूक झाली, म्हणजे आता सारखं तिच्या डोक्यात काय घुमू लागलं, पूजा करायला बसली की मला पतीला विसरायचं, मला पतीला विसरायचं, दर्शन करायला बसली की मला पतीला विसरायचं. म्हणजे डोळ्यासमोर सारखं कोण येऊ लागलं, पतीच येऊ लागलं. किंवा काय कुठलंही जप करायला बसली तर पतीला विसरायचं. म्हणजे अर्यंत तर राहिलेच बाजूला, सिद्ध राहिले बाजूला, आणि कोणाला डोळ्यासमोर उपयोगात, पती. मग जे करू नको म्हटलं, जे विसर म्हटलं की ते मुद्दाम करणार म्हणजे ते डोक्यातच येणार. मग तसं या ठिकाणी काय चाललंय की तिची फजिती झाली, कारण सारखं बेचैन व्हायला लागली. आता ती षटक्रिया करते पण उपयोगात काय आहे, मोह आहे. ज्याला विसरायचंय तर विसरायचं म्हणजे काय आहे, ती व्यक्ती विसरायची ना. काय विसरायचंय की हा मला प्रिय आहे आणि तो मला इष्ट आहे, त्याचा मला वियोग झालेला आहे, दुःख होत आहे, वियोग होऊ नये, अशा प्रकारची जी परिणती, परद्रव्याविषयीची खोटी परिणती आहे ती सुटली पाहिजे ह्या छंदामध्ये. कुठल्या, स्वभावाच्या. म्हणजे स्वभावाकडे लागला की विवाह सुटतो. पण मला आता क्रोध करायचा नाही म्हटलं की क्रोधच येतो ना जास्त दृष्टी टप्प्यात. काय होतं, जास्त काय आपल्याला लक्षात येतं, क्रोध करायचा नाही म्हटलं की क्रोध येतोच. कसा क्रोध आहे ते तर आपल्याला चांगलं पाठ आहे. मग शांत स्वरूप म्हणून नेहमी कशी भाषा बोलायची, अंग प्रविष्ट, मी शांत स्वरूपी आहे. मग शांत स्वरूपाचा विचार करताना क्रोध कुठल्या जातीचा आणि कसा असतो हे उपयोगातच आलं नाही ना. म्हणजे आपोआप काय झाला, निर्ममतेचा पुरुषार्थ झाला.
पहा 73 नंबरची गाथा सांगितली समयसार मध्ये. काय सांगितली 73 नंबरची गाथा? निम्ममवो. आत्मा कसा आहे? अहमिको खलु शुद्ध होते. सगळं 38 गाथेसारखंच सांगितलंय. फक्त एक शब्द जास्तीचा कोणता पडलाय त्यात? निम्मम. मग मी निर्मम आहे. मग त्याची अमृतचंद्राचार्यांनी टीका काय केली आहे? उद्गल द्रव्य स्वामिकत्वस्य अभावात निर्मम का हे सांगितलं. उद्गल द्रव्याच्या स्वामीपणाचा अभाव असल्यामुळे. स्वामीपण आपण कुठं कुठं दाखवतो? स्वामी म्हणजे मालक. ज्याचे मालक नाही त्याचे मालक बनायला जातो आणि ज्याचे मालक आहे त्याचे नोकर बनतो. म्हणजे कसं झालं की आपल्या आत्म्याचे आपण मालक आहे, पण त्याची केली उपेक्षा आणि कुठल्याही एका परमाणूवर सुद्धा आपला अधिकार नाही आणि त्याचे मालक बनायला चालले. कसं चाललंय? होतच नाही, पण चाललं की नाही मालक बनायला. मग हाच तर मोह आहे ना. मोह कुठं असा कुठं एखादी वस्तू आपण नदीत सोडतो तसं काही असं मोहाला आता नदीत सोडून यायचंय आणि तो आता आपल्या मागं लागणार नाही असं काही एखादी कला आहे का? अनादी काळापासून कधी कोणाजवळ मिळाली का? बाहेर कुठं असं विसर्जन करता येत नाही. तो ही अंतरंग परिणती आहे. ती फक्त पुरुषार्थ म्हणून सर्व प्रयत्नपूर्वक निर्ममतेचं चिंतन करा सांगितलं. म्हणजे अनुभव करा. म्हणजे सर्व प्रयत्न म्हणजे महान पुरुषार्थ कोणता आहे? स्वभावाला जाणण्याचा महान पुरुषार्थ आहे. कारण अनादी काळापासून काय सांगितलं? अस्त्यात्मा अनादिबद्ध स्वकृतच फलभुक तत्क्षयात मोक्षभागी. सिद्धभक्तीमध्ये म्हटले ना, अनादी काळापासून हा जीव कसा आहे? बद्ध आहे, कर्मामध्ये बद्ध. मग तो कशाने मुक्त होतो? स्वकृतच फलभुक. स्वतः केलेल्या कर्माचं फळ भोगतो आणि तत्क्षयात मोक्षभागी. मग त्याचा क्षय व्हायला आणि मोक्षाचा पात्र व्हायला काय पाहिजे? पुरुषार्थ. कोणता? कर्माला हाकलून देण्याचा पुरुषार्थ नाही. आम्ही सगळा पुरुषार्थ बाहेर करतोय म्हणून विफल होतो. पाहुणे नकोत. मग नकोत म्हटलं तर सोपं की जावा निघून म्हणायला. हाकलून देत. पाहुण्यांना हाकलून देण्याची ही कला आहे का? म्हणजे हा पुरुषार्थ नाही. पाहुणे येऊच नाही म्हटलं तर काय करावं लागेल? आता ती कला सांगायची का? तर ती आहेच गोष्ट आहे. कोणती गोष्ट आहे माहिती ना? की एकदा काय झालेलं असतं, लांबून असतं रस्त्यावरून. आता घर किती, एक घराला घर लागून नसायची पूर्वी, रस्तेच मोठे मोठे. मग तो त्या घरातून लांबूनच पाहतो पाहुणा आपल्या घरात येऊ लागलाय. मग तो काय करतो? त्या स्वयंपाकाला म्हणतो, बघ मी तुला आता काय सांगतो ते नीट लक्षात घे. ते पाहुणा आला की नाही, आपण दोघांनी खोटं खोटं भांडण करायचं. कसं करायचं? मी तुला खोटं खोटं मारणार आणि तू खोटं खोटं रडायचं. मग तो पाहुणा पळून जातो. मग खरंच त्याने तसं केलं की तो पाहुणा घरात शिरायला लागला की जोर जोरात त्याच्यावर ओरडायला लागला स्वयंपाक्यावर, हा मालक. आणि काठीने बडवण्याचा आवाज, म्हणजे जोर जोरात आवाज केला पण त्याला कुठेही लागत नव्हतं. कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी तो आवाज जोरात करायचा. आणि ते पाहुण्याने पाहिलं, अरे बापरे, म्हटले ह्यांच्या घरात किती गोंधळ झालाय, आपण उगाच शिरलो इथं. आता असं करावं की त्यांना काही न बोलता मागच्या दाराने निघून जा. मग तो काय झाला, मागच्या दाराने खरोखरच निघून गेला. निघून गेल्यानंतर आता ह्या दोघांना वाटलं गेला पाहुणा, आता आपलं ते नाटक बंद करावं. मग म्हणजे तो रडत होता ना स्वयंपाकी, की तो मारतोय हा रडतोय आणि ओरडतोय असं सगळं दिसत होतं. मग तो पाहुणा
त्या गोंधळात थांबला नाही, गेला निघून. गेल्यानंतर काय झालं मग? त्याला मध्येच रस्त्यात असं वाटलं की त्यांनी जरी तसं केलं तरी आपण न सांगता येणं बरं नाही, आपल्याला सांगून तरी परत आलेलं बरं. म्हणून तो म्हणतो सांगण्यासाठी जावं, म्हणून तो परत शिरतो घरामध्ये. आणि त्यावेळेस त्याच्या कानावर शब्द काय पडतात? मी तुला खोटं खोटंच मारलं की नाही. आणि तो काय म्हणतो? मी खोटं खोटंच रडलो की नाही. आणि ह्याने ऐकल्यावर आज शिरून काय म्हणतो? मी खोटं खोटंच गेलो होतं की नाही. तसं आपलं चाललंय. कर्म गेले पण खोटं खोटंच गेले. कारण आपली रुची कुठं आहे? अजून परत द्रव्यात आहे. त्यामुळे परत कर्म येतातच. म्हणून खरा पुरुषार्थ सर्व प्रयत्नेन, तस्मा सर्व प्रयत्नेन निर्ममत्वम विचिंतेत. म्हणजे सर्व पुरुषार्थ इतका निर्ममतेकडे लागला की करता बुद्धी राहिलीच नाही तिथे. म्हणजे बाहेर सर्व धान्याचा त्याग करायला सोपं आहे. आता सांगितलं ना, पाहुण्याला जा म्हणायला सोपं आहे. पण पाहुणे न येण्याची कला राहिली की सांगायची, ही खोटी कला झाली. खरी कला कोणती आहे? सगळं आपण इतकं निसंग राहिलो. शुद्ध खायचं, मर्यादेत राहायचं, देवशास्त्र गुरुमध्ये जास्त लक्ष द्यायचं, कुठला व्यापार नाही, कामकाज नाही, कुठं कशाला अनुमोदना नाही. तो पाहुणा आधीच घाबरतो. ह्यांच्याकडे असतं काही चालत नसतं. त्याला रात्री खायचं असतं, त्यामुळं तो रात्री तर येतच नाही त्यांच्या घरात. आणि दिवसा खाल्लं तर त्याला हॉटेलमधलं पाहिजे असतं. मग ह्यांच्या घरात हॉटेलमधलं कुठलं? ह्यांना सगळा त्याग आहे. त्यामुळं तो पाहुणा येतच. म्हणजे कुठला पाहुणा आला नाही? अशुद्ध पाहुणा आला नाही. पण शुद्ध पाहुणा आला की शुद्ध पाहुणा कोण येणार? शुद्ध खातोय म्हटल्यावर शुद्ध पाहुणा येणार तिथे. मग तो शुद्ध पाहुणा आला तर चालतंय, अनुमोदनेचा दोष लागत नाही. मग तसं शुद्ध पाहुणा आपल्याला कुठला भेटणार? सतत न्यायिक स्वभाव. म्हणजे त्याचंच आपलं काय चाललंय? आतिथ्य चाललंय, सत्कार चाललंय. त्याला सोडून दुसरं काहीच नाही. आता आपल्याला पुरुषार्थ वेगळा काही करावाच लागणार. म्हणजे ते बाहेरचं सांगितलं की तो पाहुणा शुद्ध खाल्लं तर येत नाही, अशुद्ध पाहुणा. तसं कर्म हे सगळे अशुद्ध, आणि शुद्धोपयोगात राहिलं तर अशुद्ध कर्म येत नाही, पाहुणे येत नाही. मग खोटं खोटं करायचं नाही. वेश घेतला पण खोटं खोटच केलं, त्यामुळे अशुद्ध पाहुणे आलेच परत. म्हणजे वेश खोटा घेतला, अंतरंग परिणत झाला नाही, म्हणजे स्वभावाला जाणलं नाही, करता बुद्धी सुटली नाही. म्हणजे काय आहे? सतत स्वभावातच राहून महान पुरुषार्थ झाला तर आपोआप काय झालं? त्या ठिकाणी कुठेही रागद्वेष मोहाला अवकाश राहिलाच नाही. तर काय सांगितलं? मोहाची परिणती प्रवचनसार मध्ये एक गाथा आहे, आणि त्याच्या अमृतचंद्राचार्याच्या टीकेत सांगितलेला आहे की विहंत्री हा शब्द आहे. मोहाची परिणती काय आहे? विहंत्री म्हणजे शुद्धोपयोगाला अडथळा करणारी आहे. कोण अडथळा करते? आजपर्यंत आपल्याला कुठलंही द्रव्य अडथळा करत नाही, कर्म न कर्म अडथळा करत नाही. फक्त मोहाची परिणती आपल्याला अडथळा करते, शुद्धोपयोगाला अडथळा करते. म्हणजे उपयोग जर मोहातच गुंतला तर आपोआपच इकडं निर्मोहापासून दुर्लक्ष झालं, म्हणजे उपेक्षा झाली. जिथं उपेक्षा करायला पाहिजे तिथं झाली अपेक्षा, आणि जिथं अपेक्षा करायला पाहिजे तिथं झाली उपेक्षा. म्हणजे स्वभावात राहायला पाहिजे तर तिथं झालं बाधित, आणि विभावात राहायला नकोय तर तिथं झालं सतत त्याची परिणती तिथं धावत राहिली. आणि त्यामुळे तो काय होतो? बद्धते, मोहाने बांधला जातो. मग आता आपल्याला असं बांधलं जाऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? लगेच बांधलं जाऊ नये, तर बांधलं गेलोच नाही मी,
चिंतन कोणतं पाहिजे? मी कोणाचा गुलाम नाही. पहिलं चिंतन कोणतं सांगितलं? मी कोणाचाही गुलाम नाही. कारण गुलाम नाही हे का सांगितलं? तर सारखं आपल्याला वाटतं ना. आता आपण 2-4 लोक एकत्र बसले आणि मग ते काहीतरी बोलता बोलता एखादं वाक्य सटकून गेलं. परत नंतर पश्चाताप झाला की अरे, ह्यातला तो एक मनुष्य आहे, तो तर सारखं सर्वत्र सांगत राहतो हे असं झालं तसं झालं, मग आता कसं करणार? मी तर हे बोलून गेलो, तो तर सांगणार. मग त्याला काय म्हणतो? बघ, मी तुला तुझ्या समोर, तुमच्या सगळ्या समोर बोललोय, पण हे कुठं सुद्धा सांगायचं नाही. कुठं सुद्धा सांगायचं नाही असं म्हटल्यानंतर त्याला बांधून घेतलं. म्हणजे कोण कुणाचा गुलाम झाला? त्याने ऐकलं पण ते पोटात ठेवायचं, तर बोलायचं नाही. माहिती ना ती गोष्ट की न्हावी जात असतो राजाकडे. नाही, एक मिडास राजाची नाही, न्हावी राजाकडे जात असतो आणि त्यालाच राजाची गुप्त गोष्ट माहित असते. कोणती गोष्ट माहित असते? की त्याला सिंग आहे. मग एक राणी आणि एक न्हावी, ह्या दोघांशिवाय कोणालाही माहित नसतं. पण राणी तर काही सांगणार नाही कोणाला, राजाला 2 सिंग आहेत म्हणून. पण न्हावी मात्र काय करणार? सांगणार. मग तो न्हाव्याला खूप बक्षीस देतो राजा आणि काय म्हणतो, बघ, बिलकुल कुठं सांगायचं नाही, ही गोष्ट तुझ्यातच ठेवायची. मग त्यावेळेस तो बरं म्हटला. पण न्हाव्याची सवय काय असते? त्याच्या पोटात काही राहत नसतं आणि किती दिवस तो ठेवणार आहे ही गुप्त गोष्ट? ठेवू शकत नाही. तो आजारी पडला आणि वैद्य आले. वैद्य म्हटले, काहीच नाही ह्याला झालं, कसं औषध द्यायचं? परत दुसऱ्या वैद्याला बोलवलं, मानसिक तज्ञ. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की किती दिवसापासून तुम्हाला असं त्रास होतोय? विचारलं. म्हटले, झाले 10-12 दिवस झाले. मग 10-12 दिवसापूर्वी काही घटना घडली होती का? मग घटना घडलेली पूर्ण लक्षात आहे, कारण पोटातच ठेवलंय ना, ते पोटातच येईल. त्यामुळं तो आता ह्याला वैद्याला सुद्धा सांगायचं नाहीच आहे. मग तो म्हणतो, घडली एक घटना, पण असं आहे की ते मला सांगावं असं वाटतंय पण सांगू शकत नाही. मग त्यावेळेस मानसिक तज्ञाने ओळखलं की ह्याला सांगितल्याशिवाय चैन पडणार नाही, हाच रोग झालाय. म्हटले, कुठं सांगायचं नाही तुला? तर सांगितलं की कुठंच सांगायचं नाही म्हणून, कुठल्याही व्यक्तीला सांगायचं नाही म्हणून मला अट घातलेली एक जणांनी. मग बरं म्हटले, मग काय तुला सांगा वाटतंय का? हो, सांगितल्याशिवाय मला बेचैन झालंय म्हटलं त्या दिवसापासून. मग ते मानसिक तज्ञ काय म्हणाले, असं करा, एका जंगलात जायचं जिथं कोणी मनुष्य नाहीये, अशा ठिकाणी एका झाडाला सांगून यायचं काय तुला सांगायचंय. बरं म्हटलं, सोपं सांगितलं. आणि मग तो गेला आणि एका झाडाजवळ किती 50-100 वेळा झाला. त्याच जोपर्यंत त्याला सुख वाटत नाही, आतलं मळमळ मोकल्यासारखं वाटत नाही, तोपर्यंत तो त्या झाडाला सांगत राहिला, राजाला 2 सिंग आहेत, राजाला 2 सिंग आहेत, राजाला 2 सिंग. आणि मग आता झाडाने फक्त ऐकलंय, दुसरं कुणी ऐकलं? झाडाला तर कान पण नाही, मनुष्य तर नाहीच आहे तिथं. मग काय झालं, थोडं त्याला तर बरं वाटू लागलं. आता सगळं पोटातनं गेलं ना त्याच्या, म्हणजे फक्त खाल्लेलंच पोटातून जावं लागतं असं नाही, तर ते विभाव साठवून ठेवणं सुद्धा शक्य नाही. मग त्याच्यानंतर घटना काय घडली? आता नेमकं त्याच झाडाला कोणीतरी एका सुताराने तोडून आणलं आणि त्याचं काय केलं, तबला बनवला. आणि तो तबला कोणीतरी सुंदर झालाय म्हणून विकत घेतला तबलेवाल्याने. आणि मग तो जेव्हा वाजवतो तेव्हा त्या तबल्यात आवाज काय निघतो, राजाला 2 सिंग आहे.
काय अद्भुत आहे म्हटले, हा तबला अद्भुत आहे, ह्याच्यातनं दुसरा काही शब्द येतच नाही. राजाला 2 शिंग आहे एवढंच येत. मग ते सगळं गावात झालं, पूर्ण राज्य झालं, राजाला 2 शिंग. आणि ते राजापर्यंत पोहोचलं की कोणी सांगितलं लोकांना राजाला 2 शिंग आहेत. नाव्याला पकडलं. नावी म्हटला मी बिलकुल सांगितलं, कुठल्याही लोकाला सांगितलं. मग कुणाला सांगितलं विचार? झाडाला सांगितलं. जंगलात एक मोठं झाड होतं आणि मला काही सांगितल्याशिवाय चैन पडाना म्हटल्यावर तिथं कोण नाही बघून मी सांगितलं. झाडाला सांगितलेलं इथं कसं काय आलं विचार? त्या तबलेवाल्याला विचारलं कुठनं आणलं हा तबला? त्या सुताराकडून. त्या सुताराला विचारलं कुठनं आणलं लाकूड? मग त्या झाडाचं आणलेलं ते जंगलातलं. मग त्या नावाला विचारलं त्या झाडाला तू सांगितलं का? तो हो म्हटलं. त्या झाडावर संस्कार काय उमटले? राजाला 2 शिंग आहे. झाड पण जीव आहे ना, त्याने काय ग्रहण केलं? जे तुम्ही सांगितलं तेच मी ग्रहण करतोय आणि तेच झाड ग्रहण करते. झाड आणि आपल्यात काय फरक राहिला? लक्षात घेण्यासारखं आहे की झाडाने पण विभाव ग्रहण केले आणि आपण पण विभाव ग्रहण केले. मी कथा करतो, त्यांनी सांगितलेलं आपल्या कानात घातलं आणि लगेच तोंडात आलं, पोटात कुठं राहिलं, लगेच सगळ्या जगात पसरलं. मग वितराग वाणीचं तसं करत नाही, विकथेचं तसं. वितराग वाणी शिरतच नाही कानात, तर कसं येणार मोठा? म्हणजे काय आहे की ती आम्ही ज्याचा पुरुषार्थ करायला पाहिजे निर्ममतेचा, त्याची मात्र करतोय उपेक्षा. आणि हे विकथा, मग ते झाड तर मिथ्या दृष्टी आहे, ते एकेंद्रिय, त्या पर्यायात तेवढंच ग्रहण करायला त्याचं आता जीवन आहे, विभावच ग्रहण करायला. आम्हाला एक क्षण सुद्धा विभाव ग्रहण करायला वेळ नाही. संज्ञी पंचेंद्रियपणाचा व्यवस्थित उपयोग कोणता चालू आहे? वितराग वाणीचं ग्रहण करून फक्त एक अंतरंगामध्ये साठवून असेल तर वितराग. विरागतेशिवाय दुसरा कशाचाही मला स्वाद येत नाही. असं पाहिजे. त्या विकतेचा स्वाद म्हणजे त्याला मळमळ राहिली नाही इतक्या दिवस, पोटात दुखायला. म्हणजे काय? तर ते उपयोगात राहिलंय. मग त्याचं 10-12 दिवस राहिलं तर पोट दुखतंय आणि अनादिकाळापासून हे विभाव आमचे राहिलेत आमच्या जवळच, तर काय होईल? ते सडण्याचं काम होईल, दुसरं काय होणार? म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? प्रत्येक समय स्वतःला इतकं जाणलं पाहिजे, असा अभ्यास केला पाहिजे की आत्ताची घडलेली घटना लगेच ह्या क्षणात विसरली, मागच्या जन्माचं लक्षात ठेवलं. कुठलं लक्षात राहिलंय? अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभाचे संस्कार घेऊन आलोय आणि म्हणून लगेच आपल्याला क्रोध कसा करायचा असतो, वैर कसं करायचं असतं शिकवलेलं नाही कोणी. किती साठवलंय, किती सडलंय हे, किती मोहामध्ये अडकलेला आहे हा जीव. आणि सतत ह्याला असा चटका लागलाय तर दारूपेक्षा सुद्धा बेकार. एखादीची मदिरा सुद्धा सुटून जाईल, ते व्यसन सुटून जाईल, पण हे विभावाचं व्यसन न सुटणार एका फक्त शुद्धोपयोगाच्या परिणतीने सुटणार आहे. आणि तोच पुरुषार्थ झाला तर निर्ममत्वम सांगितलं. सर्व प्रयत्नपूर्वक पूर्ण आता एकही असंख्यात प्रदेशातला एकही प्रदेश अशुद्ध राहिला नाही, पूर्ण तिकडं सर्वस्व समर्पित. पण अजून आमचं रुची तेवढी वाढत नाही आणि त्यामुळं काय होते? पूर्वीचं सगळं आठवते म्हणजे ते केल्याशिवाय चैन पडत नाही. याचा अर्थ पूर्वीचे संस्कार जबरदस्त आहे. काय केल्याशिवाय चैन पडत? एक शुद्धोपयोग सोडून बाहेरचं सगळं काही केल्याशिवाय चैन पडत. म्हणजे किती वाहवत चाललंय. अजून सुद्धा आम्हाला एकेंद्रियापेक्षा गैरभीती झालं. कारण
पंचास्तिकामध्ये सांगितले त्याला की एकेंद्रिय काय करतायत. हासम बेंती मोह बहुलम. एक स्पर्शच असा आहे की पुष्कळ मोहाला देतोय. कारण तेवढा एक स्पर्शनेंद्रिय झाडाला आहे, तर त्याच्या माध्यमातून अन्न ग्रहण करण्याचं काम चाललंय, मैथून ग्रहण करण्याचं काम चाललंय, भयभीत होण्याचं काम चाललंय आणि परिग्रह जमा करण्याचं काम चाललंय. इथे एकच मोह स्पर्शनेंद्रियाचा आणि त्याच्यातून किती कार्य करताय. जिकडं धन आहे तिकडं मुळ्या जात आहेत. परिग्रह मैथून संज्ञा कसं आहे. कोणी स्त्री आली जवळ तरी सुद्धा आल्हाद होतोय. थुंकली त्या झाडावर तर भरून जातंय. बकुळीचं झाड उदाहरण त्याचं, लाजाळूचं झाड लाजते लगेच, अजून बोट अजून त्याला टेकत नाही तोपर्यंतच सगळी पानं त्याची संकुचित झाली. हे किती काम केलं त्यांनी मोहाने. सर्व इंद्रियाचं म्हणजे इंद्रिय असलेच पाहिजे असं नाही. इंद्रिय दिसतात 5 इंद्रिय, डोळ्याने पाहिल्यावरच मोह झाला असं नाही. त्याला कुठं स्त्री दिसली आहे झाडाला, डोळे कुठे आहेत त्याला, पण तिची लात लागली, स्पर्श, तिने भरलेली चूळ, त्याचा स्पर्श, त्याला ग्रहण केलं आणि विकसित झालं. एका स्पर्शाच्या माध्यमातून काय काय किती इंद्रियाचं काम केलं. 5 इंद्रियाचं काम, पण झालं किती असंख्यातलं प्रमाण एवढे विभाव. म्हणजे मोहाची परिणती कुठपर्यंत त्याला जिंकवते. दारू तर तिथपर्यंत, नशा उतरेपर्यंत, आणि ही निर्मोहात येत नाही तिथपर्यंत अमर्यादित मोहाची परिणती. म्हणजे शुद्धोपयोगाची परिणती होत नाही तोपर्यंत ही दुर्दशा. आम्हाला कशासाठी आलंय, काय केलं पाहिजे, खरोखरच अंतरंगातून माझी रुची काय आहे परीक्षण करून लगेच त्याचं वमन झालं. म्हणजे अजून आपण त्याला जपून ठेवतो. काय, जसं कपाटात आपलं लॉकेट आहे किंवा नेकलेस आहे, ते किती असं जपून ठेवलं की सहज कुणी उघडलं तर दिसणार नाही का. दिसतं एवढं कोण गबाळ नाही. लगेच त्याला आतलं लॉक कुठलं असेल आणि त्याची सहज चावी मिळणारी पण नाही कोणाच्या हातात. म्हणजे इतकी तत्परता, एवढी दक्षता विभावाला सांभाळण्याची. म्हणजे रागाचा राग चाललाय. रागाचा राग कशाला म्हणायचं, इथं बसून सुद्धा ते ठेवलंय व्यवस्थित, एवढा आश्वस्त झाला, कोणी सुद्धा येणार नाही, आलं तरी त्याला सापडणार नाही. यात्रेला गेल्यावर शिखरजीच्या पहाडावर दर्शन करतोय, वंदना करतोय, पण लक्ष कुठे आहे. मी चतुराईने काय केलंय, न कपाटात ठेवले, न कुठल्या ह्याच्यात ठेवले, ते सगळे दागिने असे टाकलेले आहेत की कोणाला संशय सुद्धा येऊ नये. उघड्यावर टाकलेले आहेत, पण वाटूच नाही कोणाला की इथं कसं ठेवून जातील. त्यामुळे ते स्थान सोडून सगळीकडे बघतात. मग म्हणतो बघा मी किती हुशार आहे की नाही, किती छान सांभाळलं. चोर आले होते पण त्यांच्या हातात पडलंच नाही माझी दागिने. म्हणजे काय झालं, कशाला सांभाळलं, मोहाला सांभाळ. रागाचा राग करतोय, तिथं बसून शिखरजीची वंदना करत असता. त्या 2 मुलांचं सांगितलं ना, ललितपूरच्या जवळ असलेली ती देवपद आणि खेवपद. आणि ती लहान मुलं जन्मापासूनच आई वडील नाहीयेत आणि तरी सुद्धा इतकी स्वाभिमानी आहे, कसली पण याचकता करत नाही. पण त्यांना शिखरजीचं महात्म्य कोणाकडनं तरी ऐकायला मिळालंय आणि त्यांची इतकी इच्छा आहे की आपण शिखरजीला जाऊ. पण आता नेणार कोण असं, पैसा नाही, आई वडील आणि भाव तर इतके आहे. काय सांगितलं, मुच्यते
कशाने सुटतो? निर्मम. म्हणजे निर्ममतेने सुटतो. त्यांची परिणती एवढी निर्ममतेची की त्यांना कशाचंही भान नाहीये, फक्त आपल्याला तुकेचं दर्शन करायचं. मग ते एक शेठजी कोण जाणार असतात, त्यांना कळलेलं असतं. मग त्यांना विचारतात की आता आम्हाला नेणार का तुम्ही? शेठजी असं कसं नेणार? आता 2 मुलांची जबाबदारी. ती मुलं एवढी हुशार आहेत, म्हणतात आम्ही तुमचं दिवसा सगळं काम करतो, रात्री तुमच्या धनाचा पहारा करतो. मग काय घेणार तुम्ही? विचारलं. काही सुद्धा घेणार, एक वेळ जेवण फक्त. मग काय, आनंदाने नेलं त्यांनी. आणि नेल्यानंतर शेठजींची चांगली वंदना व्हावी म्हणून त्यांनी खूप पुरुषार्थ केलाय. त्यांना व्यवस्थित भोजन दिवसा करून द्यायचं, रात्री त्यांची सेवा करायची आणि पहारा करायचा त्यांच्या त्या काय असं धनाचा वगैरे. म्हणजे रात्री झोपायचं नाही, दिवसा काम करायचं. अशी ती मुलं. त्यांनी विचार केला, शिखरजीला आल्यावर आपण असंच कोरडं जायचं का, वंदना न करता? पण वंदना करायला वेळ कुठे? दिवसा शेठजीचं काम करायचं आणि रात्री पहाडावर जातात शेठजी. मग ते असंच, ते पण पहाडावर गेलो, आपण पण गेलो तर कसं काय? माहिती रक्षा कोण करणार? आपण तर शब्द दिलाय पहारा देण्याचा. त्यांनी काय विचार केला, एक दिवस ते किती वाजता जातात? रात्री 2 वाजता जातात. मग 2च्या आधी आपण इथं टच व्हायचं. पहारा देण्याचं पण काम होतंय. ते झोपले की त्यांनी जागं व्हायच्या आधी यायचं. मग तसं केलं त्यांनी. गेलीत की भर गेले आणि कुंतुना टुकेवर, हे पहिली गंधर टुकेवर त्यांनी विचार केला काय चढवायचं. लोक किती चढवतात, तांदूळ, बदाम वगैरे, आपल्याजवळ काहीच नाहीये. तर शेठजी आपल्याला फक्त एक वेळचं जेवण देतात, रोटली तर काही चढवताय. मग एकदम त्यांच्या लक्षात आलं, एक जुनं कापड आणि त्याच्यात त्यांनी मक्याचे दाणे बांधून ठेवलेले कुठेतरी घेतलेले होते तेवढे. त्यांनी विचार केला मक्याचे दाणे चढवावे. आणि त्या दोघांनी मक्याचे दाणे चढवायला सुरुवात केली. आणि इतकं मागं सुद्धा वळून बघत नाही, फक्त ध्यान चढवायचं, ध्यान करायचं, सुटायचं, पटकन लगेच खाली पोचायचं. खूप भक्तीने इतकं त्यांनी विचार केला की आपल्याला ही वंदना करायला मिळाली. खूप आनंद झालाय. आणि शेठजी जागे व्हायच्या आत पोहोचले खाली. आणि शेठजी नियमाप्रमाणे गेले वंदना करायला. आणि विचार केला, काय माझ्या आधी वंदना करायला कोण आलं होतं टुकेवर? पहिल्यांदा मीच येत असते. ही तर एवढे चमचम रत्न चढवणाऱ्या दुसरं माझ्यापेक्षा श्रीमंत कोण? एवढं मनामध्ये त्यांना शल्य बसलंय. हे असं घडलंच कसं? प्रत्येक टुकेवर चमचम मोती, रत्न. शोध लावायचा. मग त्यांनी खाली आल्यावर पटकन सांगितलं त्या 2 मुलांना, जावा म्हटले शोध लावा, आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत कोण शेठजी इथं आहे, तर वंदना करायला माझ्या आधी कोण जात? त्यांनी मुलांनी शोध लावला. म्हटले कोण सुद्धा नाही तुमच्यापेक्षा श्रीमंत. इथं सगळे सामान्य लोक आहेत, आता जेवढे आहेत तेवढे. मग कोण चढवते रत्न? दुसऱ्या दिवशी पण असंच. त्या मुलांना तर छंद लागलाय ना, बरोबर ते वंदना करून शेठजीच्या आधी येऊन पोहोचतात, म्हणजे जागे व्हायच्या आधी. आणि रोज शेठजी हैराण झालेत मोती बघून. म्हटलं कोण येते आणि सापडत कसं नाही ते कोण? मग त्यांनी एक पहारेकरी ठेवला. म्हटले दिवस रात्रीचा पहारेकरी ठेव, कोण येते त्याचा शोधच करा, त्याचा पाठलाग करा. आणि ह्या 2 मुलांचा पाठलाग करत आला की तो पहारेकरी. आणि त्यांनी आपल्या भक्तिभावाने चढवलं, नेहमीसारखं पळत सुटले. तिथं लगेच गंधर टुकेवर मोती झालेले त्या पहारेकरांनी पाहिलं की ह्यांना पकड. म्हटले हेच तर एक चोर, ह्यांनीच तर रत्न चढवले, सांगितलं शेठजी. आणि एवढे त्यांच्यावर हे झाले. म्हटले काय तुम्ही असं रत्न चोरून कुणाचे चढवताय?
खायला मिळत नाही तुम्हाला ना, असल्या तुम्हा गरीब लोकांना कुठनं मिळाले रत्न? ते लगेच म्हणतात माफ करा, आम्ही काही रत्न वगैरे चढवलं नाही, आमच्याजवळ रत्न वगैरे काही सुद्धा नाही, तुमच्या एवढी सुद्धा आमच्याजवळ सामग्री नाही, आम्ही कुठनं चढवणार, आमच्याजवळ काही नाही असं सांगितलं तरी त्यांना काही आता विश्वास पटेल. चला म्हटले माझ्या बरोबर, तुमची मानच छाटेल म्हटले जर आता तिथं काही रत्न निघाले. मग ते नेहमी सारखं गेले, पण आता म्हटले मान छाटली जाणार, आपले प्राण जाणार. गंधर्व टुकेर इतके त्यांचं ध्यान उत्कृष्ट झाले, एवढी भक्ती झाली आणि त्यांनी भक्तीपूर्वक विशेष भक्तीने आणखीन आज तर त्यांनी ते मकीचे दाणे चढवले आणि इतके सुंदर नेहमीपेक्षा आणखीन ते चमचम लगेच रत्नच झाले ते. आणि ते शेठजीने प्रत्यक्ष पाहिलं, मकीचे दाणे चढवतात आणि होते रत्न. आणि मग तिथं त्यांनी प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर एवढा त्यांनी विचार केला, माझ्यापेक्षा ह्यांची भक्ती इतकी उत्कृष्ट, कशाला किंमत आहे, धनाला किंमत आहे का? मी मोहाने घेरलेला आणि हे निर्मोही मुलं, एवढं त्यांच्याविषयी हे झालं, वात्सल्य दाटून आलं. आणि त्या शेठजीने तिथंच घोषित केलं की सर्व जे मुनींजीला बोलवलं आणि सांगितलं, जी माझी इष्टेत आहे ती सगळी ह्या मुलांना देऊन टाक. त्यांची सही घेऊन त्यांच्या नावावर करून टाकलं, स्वतः केशरोच करून तिथं दीक्षा पण घेतली. त्या मुलांनी पण काय केलं, खाली पोचताच घोषित केलं की आपण ह्याचा भोग घ्यायचा नाही, ह्याचं सुद्धा आपण चांगलं कार्य करायचंय. मग त्यांनी काय केलं, तिथं देवगड निर्माण झालं. ते खूप म्हणजे एवढ्या मूर्ती किंवा एवढे मंदिरं ते सगळं त्या शेठजींच्या इस्टेट त्यांनी काय करून टाकलं, हे सर्व आयतन स्थान करून टाकलं. म्हणजे ह्याच्यातून लक्षात काय घेण्यासारखं आहे की आपण जसं त्यात पाहिलं नसलं, त्यागाय श्रेयसे वित्तम वित्तः संचिनोतीय स्वशरीरम सपंकेन स्नाश्यामिती विलंबते. म्हणजे तो मला दान देण्यासाठी काहीतरी कमवायचे असा निर्धन म्हणतोय, पण स्वतःच्या शरीराला चिखलाने माखल्यासारखं झालं, मला स्नान करायचंय म्हणून तो चिखलाने मागतो. त्याच्यासारखं हे कार्य हास्यास्पद. मग त्या मुलांनी काही विचार केला का की कुठनं शेठजींच्याकडून मागून घ्यावे तांदूळ? म्हणजे ते लहानपणापासूनच इतके स्वाभिमानी होते, खाण्यासाठी कधी त्यांनी कोणाजवळ मागितलं नाही. तर आता इथं ते चढवण्यासाठी कोणाला काही मागतील का? आणि एकदम त्यांच्या लक्षात आलं मकेचे दाणे आहेतच की आपल्याला. म्हणजे एवढं भक्तीने त्यांनी केलेलं कार्य. म्हणजे भक्ती म्हणजे काय झालं तर अंतरंग शक्ती त्याची प्रगट झाली की त्यांनी आपलं जाणलंय की भगवंताजवळ काही नाही, माझ्याजवळ पण काही. भगवान आपल्यामध्ये आहेत, आम्ही सुद्धा आमच्यामध्ये आहोत आणि तेच जाणायला आम्ही इथं आलो. म्हणजे एवढंच अंतरंगामध्ये निर्ममत्व प्रगट झालं तर त्याचं हे कार्य बाहेर पण असं झालेलं दिसून येतं. म्हणून आपण प्रत्येक समयामध्ये काय विचार केला पाहिजे, मी माझ्या स्वरूपाने परिपूर्ण आहे, मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही. नाहीतर लगेच काय म्हणतं, भांडण एकेका इंचासाठी लगेच कोर्ट कचेरीच. आणि मग काय आहे विचारायला नको, तू मी तर किती वेळा करणार. अशुभ नामकर्म बांधलं तर ज्या कारणासाठी मी संवाद करतो त्या कारणासाठी दरिद्री येते, हे निश्चित आहे. कुठलंही असू दे, धनासाठी केलं विसंवाद तर त्याच्याजवळ पैसाही राहत नाही. अशी परिस्थिती जेव्हा उदय येईल तेव्हा, आता लगेच दिसेल असं नाही, पण अशी परिस्थिती येईल की त्याला आता पैसा सुद्धा एक राहणार नाही, घर सुद्धा राहणार नाही. घरासाठी केलं तर घर निवारा मिळणार नाही, अन्नासाठी केलं तर अन्न मिळणार नाही. कुठल्याही दृष्टीने करा पण त्या दृष्टीने तशी दरिद्री त्या अवस्थेला येते. म्हणून आता मी कसा राहणार आहे हे सर्व मी मुळातच ह्याला काय समजतंय, असमाहित. असमाहित म्हणजे युक्त नाही, कर्मभावही असमाहित. पुरुषार्थ सिद्धी उपायमध्ये म्हटलंय सर्व कर्मभाव आहेत त्या कृत म्हणजे कर्मकृत जेवढे भाव आहेत तेवढे सगळ्यांनी मी असहित आहे. म्हणजे सहित नाही, युक्त नाही. पण प्रतिभाती बालिशाणाम म्हणजे जे अज्ञानी आहेत त्यांना काय प्रतिभासित होतं की त्याने मी युक्तच आहे. कशाने?
कर्मभावाने सहित आहे. कर्मभाव म्हणजे कर्मकृत भाव म्हणजे काय घ्यायचं? उदाहरण लक्षात घेण्यासारखं, आपल्याला कर्मकृत भावावर जास्त प्रेम आहे. जे आपलं अनादि अनंत स्वच्छ शुद्ध आहे त्याच्यावर प्रेम नाही, पण जे कर्मकृत आहे त्याच्यावर जास्त प्रेम. कसं प्रेम आहे कर्मकृत भावावर? आपल्या जीवनातलं सांगायचं. घरात गेलो, पाऊल टाकला की सुगंध वास आला. मग इतका आनंद झाला की आज कशी काय शहाणी झाली ही सून, तिने कसं काय मी यायच्या आधी एवढं सगळं तयार करून ठेवलंय ताजं ताजं. म्हणजे कशात आनंद मानला? कर्मकृत भावामध्ये. त्यापासून तर मी भिन्न आहे आणि काहीच केलं नाही तर आपटापटी सुरू झाली. दोन्ही प्रकाराने उदाहरण घ्यायचे की हे केलंय म्हणून चांगलंय आणि केलं नाही म्हणून वाईट आहे. दोन्ही सुद्धा कर्मकृत भाव आहे. मी त्याच्यापासून अत्यंत भिन्न आहे. मी त्यापासून अत्यंत भिन्न का आहे? तर समजायचं की आज ज्याच्याविषयी तू संतोष मानला त्याच्याविषयीच उद्या तुला असंतोष होतो. ज्याच्याविषयी असंतोष मानला त्याच्याविषयी तुला उद्या संतोष होतो. म्हणजेच हे सर्व भाव क्षणिक आहे आणि हे सतत एकसारखे राहणारे नाही. जिथं तुला वाटत होतं हे सुंदर आहे तिथंच तुला वाटू लागतं लवकर जावं इथून. जे तुला वाटत होतं कुरूप आहे तिथून लवकर जावं वाटत होतं आता तिथंच थांबावं वाटलं. म्हणजेच काय आहे? कर्मकृत भाव हे सगळे विसंगत आहेत, क्षणिक आहेत आणि त्यामध्ये कुठेही आश्वस्त होण्यासारखं काहीच नाही. म्हणून पूर्ण पुरुषार्थ कर स्वभावाचा. किती अनुकूल भेटलं तरी त्यात रुळून जाऊ नको आणि किती प्रतिकूल भेटलं तरी त्यात खेदखिन्न होऊ नये. दोन्हीच्या अति समता स्वरूपाला प्राप्त झाला तर ही निर्ममता सहज प्रगट होते. म्हणजे कुठे सुद्धा आकुलता होत नाही. म्हणून आकुलता कशात आहे? तर परकीय भावात आहे. स्वकीय भावामध्ये सदैव निराकुल आहे. असं जाणून स्वतःला जाणणं अत्यंत आवश्यक.